नमस्कार पालकांनो. बाळाला डायपर घातलं की आजूबाजूचे लोक आणि नातेवाईक आपल्याला सल्ले द्यायला सुरुवात करतात. बाळाला डायपर का घातलंस? बाळाचे पाय वाकडे होतील ना? त्याला रॅशेस येतील ना? असे एक ना अनेक शब्द आपण ऐकत असतो. पण या सल्ल्यांमागे किती तथ्य आहे? तर डायपर बद्दलचे आज 5 गैरसमज आणि त्यामागचं सत्य आपण जाणून घेणार आहोत. नंबर 1. डायपरच्या वापराने बाळाचे पाय वाकडे होतात. हे पूर्णतः खोटं आहे. जन्मताच बाळाचे पाय हे नैसर्गिकरित्या थोडेसे वळलेले असतात. शिवाय डायपर हे मऊ कापसाचं बनलेलं असतं. त्याच्या वापराने बाळाच्या हाडाच्या रचनेत कोणताच परिणाम होत नाही. सो डायपरच्या वापराने बाळाचे पाय वाकडे होत नाही. नंबर 2. डायपरच्या वापराने रॅशेस येतात. खरं तर सत्य हे आहे की रॅशेस हे डायपरमुळे नाही तर ओलावा आणि अस्वच्छतेमुळे येतात. जर तुम्ही दर 4 ते 5 तासांनी बाळाचं डायपर बदललं आणि बाळाची तिथली त्वचा कोरडी ठेवलीत तर रॅशेसचा धोका कमी होतो. नंबर 3. डायपर वापरल्याने संसर्ग होतो. उलट उत्तम प्रतीचे डायपर हे ओलावा शोषून घेतात आणि बाळाला कोरडं ठेवतात. फक्त नियम एकच वापरायचा आहे. बाळाने शी केल्या केल्या लगेचच तुम्हाला डायपर चेंज करायचा आहे. त्याला फार वेळ त्या डायपरमध्ये ठेवायचं नाहीये. नंबर 4. रोज डायपर वापरल्याने बाळाच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होतो. हे कम्प्लिटली असत्य आहे. विज्ञानानुसार ह्याला काहीही पुरावा नाहीये. फक्त हवा खेळती राहण्यासाठी तुम्हाला काही वेळ बाळाला डायपर फ्री ठेवायचं आहे. नंबर 5. डायपर वापरल्यामुळे मुलं लवकर चालत नाही. तर मुलांची हालचाल ही त्यांच्या स्नायूंच्या ताकदीवर अवलंबून असते, डायपरवर नाही. त्यामुळे काळजीचं कारण नाही. डायपर वापरताना योग्य ती काळजी आणि स्वच्छता घेतल्यास ते सोयीचं आणि सुरक्षित साधन आहे. त्यामुळे लोकांच्या सल्ल्यापेक्षा बाळाचा आराम आणि स्वच्छता जास्त महत्त्वाची आहे. तर तुम्ही तुमच्या बाळासाठी सुती पॅन्ट वापरता की डायपर वापरता हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक नक्की करा. थँक्यू.